स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी. वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी. वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी. जगजननी आई कृपा करी. काय ग, आज सकाळी सकाळी लवकर तयार होऊन कुठं निघालीस? कुठेही नाही, तुझ्याकडेच आली देवीची पुढची गोष्ट ऐकायला. काय बाई वेळ तरी, एखादी गोष्ट डोक्यात घेतली की अगदी ध्यासच घ्यायचा का? हो, तू काल मला प्रॉमिस केलं होतंस सगळं सांगण्याचं. आज आता नो अल्टरनेटिव्ह. अगं बरं बाई, सांगते. मला जरा बसू तरी देशील? हे बघ, काल देवीचं मूळ रूप आणि तिच्या अवताराविषयी मी तुला सांगितलं. आज आता देवीच्या आणखी काही रूपांबद्दल, तिच्या सर्वत्र असणाऱ्या अस्तित्वाबद्दल आणि तिच्या शक्तीबद्दल मी तुला सांगणार आहे. आजी, तू सांगतेस त्यावरून देवी खूप शक्तिवान होती असं वाटतं. अगं होती नाही, आहेच. देवी म्हणजे स्त्री. तिनेच सृजनाची निर्मिती केली, चराचरात स्वतःचं अस्तित्व जागृत केलं. म्हणजे बघ ती किती सामर्थ्यवान आहे ते. म्हणून तर तिच्या समोर शरण जाणाऱ्यांना कोणतीही आपत्ती येत नाही, दुःख आणि शोक नष्ट होतो. पण मग सगळ्या देवी चांगल्यासाठीच लढतात, तर त्यांच्यामध्ये फरक कसा काय केला? प्रामुख्यानं देवीच्या बलस्थानावरून, तसंच तिचं वाहन किंवा तिच्या आसनावरून तिची रूपं ओळखली जातात. जसं प्रेत संस्था तु चामुंडा, वाराही महिषासना. ऐन्द्री गज समारूढा, वैष्णवी गरुडासना. माहेश्वरी वृषारूढा, कौमारी शिखिवाहना. याचा अर्थ चामुंडा ही देवी प्रेतावर बसणारी आहे, वाराही रेड्यावर बसणारी, ऐंद्री हत्तीवर बसणारी आणि गरुडावर बसणारी वैष्णवी देवी. माहेश्वरी बैलावर बसणारी तर कौमारी मोरावर बसणारी आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही कमलावर बसणारी आहे, हे तर तुला माहितीच आहे. ईश्वरी ही देखील बैलावर बसणारी, तर ब्राह्मी हंसावर बसणारी देवी. अशा या 7 मातृदेवता नाना प्रकारच्या वस्त्रालंकारांनी आणि अनेक रत्नांनी अत्यंत शोभिवंत अशा दिसतात. या सगळ्यांकडे वेगवेगळी शस्त्र असतात का ग? हो, असतात ना. प्रत्येक देवीकडे वेगवेगळी शस्त्र असतात. शंख, चक्र, गदा, याच्याच बरोबर शक्ती, नांगर, मुसळ, भाला, त्रिशूल अशी विविध शस्त्र या देवतांकडे असायची. ही शस्त्र दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना अभय देण्यासाठी, त्याचबरोबर देवांचं हित करण्यासाठी देवीजवळ असत. म्हणून असं म्हणतात, नमस्तेस्तु महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले
त्राहि मां देवि दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी. म्हणजेच हे महाबलाढ्ये, महाउत्सवरूपिणी, तुला आमचा नमस्कार असो. माझं तू रक्षण कर. आणि मग या प्रत्येक देवीचं वेगवेगळ्या दिशांना वास्तव्य आहे. जसं पूर्व दिशेला ऐंद्री देवीची आळवणी केली जाते, आग्नेयेला अग्निदेवता, दक्षिणेला वाराही, नैऋत्येला खड्गधारिणी आणि पश्चिमेची वारुणी, वायव्येला मृगवाहिनी. बापरे, अगं थोडं हळू सांग ना. सांगते. हा. कौबेरी देवी ही उत्तरेची, हा. शूलधारिणी ईशान्येला आणि ऊर्ध्व दिशेला ब्राह्मणी देवी आणि अधोभागी वैष्णवी देवी आणि चामुंडा देवी तर दशदिशांमध्ये वावरते. म्हणून या सर्व देवींसमोर आपण आवाहन करायचं, हे देवतांनो, तुम्ही माझं रक्षण करा. आपण आवाहन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अगं म्हणजे आपण एवढंच करायचं की सगळं तिच्यावर सोपवून द्यायचं. म्हणजे आपलं जे काही आहे ना ते सगळं तिच्या स्वाधीन करायचं. अगदी केसापासून नखांपर्यंत सगळं काही तिच्या ताब्यात. म्हणजे जणू काही ते तिचंच आहे असं म्हटलं की सगळी काळजी तीच घेईल. आपण म्हणजे माणूस हे तर तिचं मूलच आहे आणि या मुलाची काळजी तिनेच व्हावी यासाठी आपण नतमस्तक होणं म्हणजेच आवाहन करणं. आणि बरं का, आपल्या प्रत्येक अवयवासाठी त्या देवीचं वेगवेगळं स्तोत्र देखील आहे. जया मे अग्रतस्थातु विजया स्थातु पृष्ठतः अजिता वाम पार्श्वे तु दक्षिणे च पराजिता. जया देवी माझं पुढील भागी संरक्षण करो, तसंच विजया देवी ही माझ्या पृष्ठभागाचं संरक्षण करो. अजिता ही माझ्या डाव्या बाजूला तर अपराजिता माझ्या उजव्या बाजूचं संरक्षण करो. या अवयवांप्रमाणेच अगदी नखांपर्यंत संरक्षणासाठी आवाहन केलं जातं. याला देवी कवच असं म्हणतात. आजी, एवढी शक्ती आहे का ग या कवचामध्ये? म्हणजे आपल्यापैकी कोणाला काही त्रास होत असेल तर देवी त्याला मदत करेल. अगं पोरी, देवीचा धावा किंवा देवी कवचाचं नित्य पठण हे नेमानी करणाऱ्या व्यक्तीला देवीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. देवीचा भक्त असणारा माणूस पृथ्वीवर अतुल असं ऐश्वर्य उपभोगू शकतो आणि तो कधीही पराभूत होऊ शकणार नाही. त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः कवचेनावृतः पुमान् इदं तु देव्याः कवचम् देवानामपि दुर्लभम्. या कवचानं संरक्षण केलेला मनुष्य त्रैलोक्यात पूजनीय होतो. बर, हे बघ, तुला सांगण्यात माझा बराच वेळ गेला, त्यामुळे आता पुढची गोष्ट तुला उद्या सांगायची. चालेल. कथा नवरात्रीची. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखन श्रद्धा कुलकर्णी. श्लोक पठण धनश्री गणात्रा. सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी, हिमानी निलेश. विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.